आपण पाहता दक्ष टाइम्स 24 लाईव्ह। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत आमदार विक्रम पाचपुते यांनी घोरगाव येथे व्यक्त केलेली प्रतिक्रिया। यावर घोगरावातील ग्रामस्थ अमोल बोरुडे यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया। श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव येथे आमदार विक्रम पाचपुते यांनी आमदार आपल्या गावी या उपक्रमाअंतर्गत सभेमध्ये काहीतरी घडले आणि आमदार विक्रम पाचपुते यांनी सर्वांचे लक्ष वेधत तिखट प्रतिक्रिया दिली। पाहूयात आमदार साहेब यावेळेस नेमके काय म्हणाले। आज मी तुमचे प्रश्न सोडवायला आलोय। कोणता लोकप्रतिनिधी करतो? आम्ही तुमच्या घरी येतोय, तुमच्या दारी आलोय तुमच्या समस्या जाणून घ्यायला। कुठतरी आम्हाला तळमळ वाटते की एक लोकप्रतिनिधी आहे, जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत आणि ही जर अशी चेष्टा मस्करी करायची असेल ना, रात्री 10-10:30 वाजतात आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना घरी जायला, आणि तसं करायचं असेल तर माझी काहीच हरकत नाही। गावातला एक पोरगा असू द्या, दारुडे असू द्या, नखरे केले बैठक संपणार, माझं मी जाणार। आणि गावाला जर शिस्त लावता येत नसेल, एकदा सगळे मला प्रमुख म्हणून सांगा। मला फक्त 6 महिने लागतील अख्ख्या गावाला शिस्त लावायला, त्यामुळे घोगरगाव काही वेळ लागणार नाही मला शिस्त लावायला। नमस्कार, मी अमोल बोरुडे, मांडवगण गट। आता नुकतेच आमदार आपल्या गावी या उपक्रमांतर्गत आमदार साहेब विक्रमदादा पाचपुते या मांडवगण गटात घोगरगाव येथे आलते। या सभेत त्यांनी एक वक्तव्य केलं की मी 6 महिन्यात गावाला शिस्त लावतो। मला आश्चर्य वाटलं ऐकून की गावाला शिस्त लावतो म्हणजे त्यांना 2-3 पेटात काहीतरी बोलले येड्याकडं, तर त्यांनी ती प्रतिक्रिया रागाच्या भरात दिली। माझं एवढंच मत आहे, तुम्ही जर गावाला वेटीस धरण्यापेक्षा इथले दारूचे अड्डे, इथले वैश्य व्यवसाय चालू आहे, तिथे टपरे आहेत, चिकन सेंटर आहेत, हे बंद करा ना। हे बंद केले तर आपोआपच गावाला शिस्त लागेल। त्यांनी व्यक्त करण्याची गरज नव्हती। आज श्रीगोंदा तालुक्यात आमच्या मांडवगण गटातल्या घोगरगावचं नाव खराब झालंय। थोडा विचार केला पाहिजे। आपण आमदार आहोत, आपण तुमच्याकडून अपेक्षा आम्हाला एवढीच आहे की तुम्ही विकास कामं चांगली करतायत, तुम्ही त्यात काही आमचं दुमत नाहीये, खूप चांगली कामं करतायत, पण तुम्ही व्यक्त करून आमची मन दुखावलेली आहेत, ते करणं चुकीचं होतं। तर सर्वात अगोदर तुमच्यात धमक असेल तर तुम्ही इथले व्यवसाय बंद करून दाखवा, इथले दारूचे अड्डे बंद करून दाखवा। तुमच्यात ती हातात पावर आहे, तुम्ही पोलीस प्रशासनाला जर आदेश दिले तर पोलीस हे सगळे धंदे एका दिवसामध्ये बंद करतील, पण ह्यांना हत्तेखोरीमुळे हे अजिबातच हालचाल करायला तयार नाहीये। आमच्या मांडवगण गटाला भक्कम नेता नसल्यामुळं कुणी येतंय आणि आमच्या गावांना वेठीस धरून निघून जाते। तुम्ही म्हणतात गावाला शिस्त लावणार, आमचे 4 कार्यकर्ते हातावरचे, त्यांची कामं असेल तुम्ही तुम्हाला करून देत जाईल, म्हणजे ते 4 कार्यकर्त्यांच्या मतदानावर तुम्ही निवडून आलात का? आम्ही आमच्या मांडवगण गटातून शेवटचे 10 दिवस काय ना, आम्ही जीवाचं रान करून तुमचं काम केलेलं आहे, तुम्हाला मतदान केलंय, पण आज तुम्ही आम्हाला शिस्त लावण्याची भाषा करताय। आम्हाला अपेक्षित काय होतं मतदानात नंतर की तुम्ही आमच्या गावचा दुष्काळी भाग आहे, या दुष्काळी भागात तुम्ही पाण्याचा प्रश्न सोडवताल, त्याबद्दल तुम्ही कसलंच काही काम केलेलं नाही पाण्याच्या संदर्भात। वरून तुम्ही असं वेठी धरण्याची भाषा करताय, याचा मी तीव्र निषेध व्यक्त करतो। तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे आम्हाला की तुम्ही दारूच्या व्यवसाय तातडीने बंद करावेत। आमदार साहेब, आपण विकास कामं खूप चांगली करत आहात श्रीगोंदा तालुक्यात। आमच्या तरुणांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत नागरिकांच्या श्रीगोंदा तालुक्यात तुमच्याबद्दल, पण तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे की श्रीगोंदा तालुक्यात जे चाललंय त्यावर तुमचं अजिबात लक्ष नाहीये। मटका असेल, दारूचे अड्डे असतील, व्यवसाय इतकं मोठं प्रमाणात वाढले की ते तेवढं तुमचं दुर्लक्ष कसं काय होतं आम्हाला प्रश्न पडलाय। आमचं एवढंच अपेक्षा आहे तुमच्याकडून की तातडीने तुम्ही ऍक्शन घेतली जावी। तुम्ही जे वक्तव्य केलं त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, तर ते त्यांच्या भावना दुखावल्या गेल्यात, ते नाराजी त्यांची दूर करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताल का? आमची या तरुणांची यातून सुटका करताल का? मांडवगण गटात जे आमच्या तरुणांचा आयुष्य व्हायला चाललंय, आमच्या आज पोरांची लग्न जमत नाही, ते व्यवसाय दारूच्या व्यसनी आहारी गेलेत, पोरांचं आयुष्याचं वाटोळं झालंय, तुम्ही आम्हाला यातनं सोडवताल का? एवढीच माझ्यातून माफक अपेक्षा आहे तुमच्या। आमदार विक्रम पाचपुते यांनी केलेले वक्तव्य, यावर ग्रामस्थांच्या मनात झालेली चलबिचल आणि त्यातून आलेल्या प्रतिक्रिया, तसेच घोगरगावातील गोरखधंदे याकडे आमदार साहेब कशा नजरेने पाहतील याकडे मात्र आता ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे। आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथेच थांबू, पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये। तोपर्यंत जय हिंद। दक्ष टाइम 24 लाईव्ह साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर।